आणि महत्त्वाची बातमी, नाशिकमधून लाल कांद्याचा भाव कोसळलाय, त्यामुळे शेतकरी संतप्त झालेत। कांद्यावरील एक्सपोर्ट ड्यूटी हटवण्याची मागणी केली जाते। आवक वाढली आहे, त्यामुळे दरात मोठी घसरण पाहायला मिळते। नाशिकच्या मार्केट बाजार समितीमधून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किशोर बेलसरे यांनी। आपण नाशिकच्या शरदचंद्र पवार ह्या बाजार समितीमध्ये आहोत। या ठिकाणी आता हा लाल कांदा आलेला आहे। संपूर्ण जिल्ह्याभरातून या ठिकाणी लाल कांदा दाखल होत असतो, परंतु आता सध्या कांद्याचे भाव गडाडले असून यामध्ये आता हे भाव साधारण 1000 ते 1500 रुपये क्विंटल असे आहेत। यामुळे प्रचंड शेतकऱ्यांचा रोष निर्माण झालेला आहे। काल देखील राज्याचे कॅबिनेट मंत्री राणे हे सटाणा या ठिकाणी एका कार्यक्रमाला आले असता त्यांना काही शेतकऱ्यांनी कांद्याची माळ घातली होती, अशी संतप्त प्रतिक्रिया या ठिकाणी होत आहे। आपल्याबरोबर काही कांद्याचे जे शेतकरी आहेत, काय सांगाल? आज आपण कांदा या ठिकाणी आलेला घेऊन आलात, काय भाव मिळाला आपल्याला? 1200 रुपये। काही खर्च निघत नाही त्याच्यात। काय काय आपल्याला त्या ठिकाणी काय काय मेहनत घ्यावी लागली? कष्ट करावं लागतं ना त्याच्यात, औषध, निंदाई, खुरपाई, लावणी। किती खर्च होतो साधारण? साधारण 40-50 हजार रुपये होते। म्हणजे क्विंटलला तुम्हाला हा परवडत नाही? साधारण क्विंटलला किती खर्च होतो? क्विंटलला गंज येतो ना, 2-3 हजार रुपये येतात क्विंटलला, साधारण 2000 रुपयापर्यंत असं म्हणतायत। आपल्याबरोबर अजून काही शेतकरी आहात। काय परिस्थिती सध्या लाल कांद्याची परिस्थिती या ठिकाणी? प्रचंड भाव खाली उतरलेले आहेत, काय सांगाल? काय कारण आहे सर? अवकाळी पावसानंतर मोठ्या प्रमाणात जे लाल कांद्याचं उत्पन्न आता बाजारामध्ये उशिराने जे येत आहे, त्याच्यामुळे काय झालेलं आहे का बाजार समितीमध्ये आवक आमची मोठ्या प्रमाणात आलेली आहे। लाल कांदा जो आहे तो साठवण्याजोगा नसतो, त्यामुळे जसा माल आमचा निघतो त्याप्रमाणे आम्ही तो मार्केटला इथं आणून विकत असतो। काय भाव आहे? अशा परिस्थितीमध्ये आज आमचे 1000-1500 रुपये बाजार भाव असतात, परंतु आम्हाला क्विंटललाच 1500 रुपये खर्च आहे आणि आज 1000, 1200, 1300, 1400 रुपये अशी बाजार मिळत असताना आमचं साधारणतः उत्पन्नाचा खर्चसुद्धा निघत नाही, अशी परिस्थिती आत्ता नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही कांदा जो पिकवतो, योगायोगाने सुदैवाने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राज्याचे कॅबिनेट मंत्री हे सिन्नर तालुक्यातले माणिकरावजी कोकाटे आहेत, तर त्यांनाही आमची विनंती राहील का तो आपण कृषी मंत्री झाला तर या कांद्याबाबत त्यांनी योग्य ते धोरण अवलंबलं आणि निर्यात शुल्क 20% हटवलं तर निश्चित शेतकऱ्यांचा त्याचा फायदा होईल। भरपूर नुकसान झालेलं आहे। कांदे लागवडीपासून तर कांदा काढेपर्यंत भरपूर मेहनत घ्यावी लागते। लाईट नसते, रात्री लाईट येते, दिवसा येते कधी, लेबरचा खर्च असतो। आता एकरी जवळजवळ 10 ते 15 हजार रुपये खर्च आहे कांदे लागवडीचा। या परवडत नाही? नाही परवडतच नाही, हा भाव परवडतच नाही। साठवणूक करणे योग्य नाही आणि जर सरकारने 20% एक्सपोर्ट ड्यूटी ही बंद केली, हटवली, तर नक्कीच याचा भाव कुठेतरी वाढेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे। कॅमेरामन विकी पवारसह किशोर बेलसरे, NDTV मराठी, नाशिक।